ठाकूर अर्थातच मागच्या सामन्यामध्ये त्यांनी एक जबरदस्त गोलंदाजी केली होती. प्रथम जोडबोली मैदानामध्ये अष्टांग पाटील आणि त्याची साथ देण्यासाठी स्वतः कर्णधार धर्मेंद्र तांडे सध्या तरी नॉन स्ट्राईक एंडला विसावा घेताना दिसत आहेत. दरम्यान द गेम स्टार्ट, गेम इज ऑन. पूजन ठाकूर ऑन द बॉलिंग पाथ. दरम्यान त्या सामन्याला सुरुवात होतोय. पूजन ठाकूर रॅटामोरचा मारा, पुन्हा एकदा शॉर्ट लेन पद्धतीचा चेंडू, अवांतर चेंडू नाही, हा डॉट चेंडू असणार आहे. एक निर्धाव चेंडूची सुरुवात करून दाखवली या पूजन ठाकूरने. आजच्या दिवसातील 6वा सामना क्रिशा स्पोर्ट्स वर्सेस विधियान वन स्पोर्ट्स वशेनी. जसे जे सामने होत जातील तसतसे या टुर्नामेंट मध्ये ट्विस्ट भरला जाईल. कोणता संघ आतमध्ये येईल, कोणता संघ बाद होता येईल. पुन्हा एकदा सरसावून मारण्याचा प्रयत्न, अपरेज लागली जाते आणि जीवित मात्र कोणतीही चूक करत नाहीत. पहिला शिलेदार गारद होतोय. अष्टांग पाटील बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे मास्टर, प्ले ऑन म्युझिक. चला गेम स्पीडअप करायचा आहे. तर अष्टांग पाटील यांची जागा भरून काढण्यासाठी पुढील एक कांतारा प्लेअर रेवन गावण मैदानामध्ये दाखल होतो. एक जंगली ताकद, ज्याप्रमाणे खोपट्याचा क्षितिज जंगली ताकदीवर मला वाटते षटकार वेचतोय, त्याच प्रकारे रेवन गावण यांच्यात देखील एक कांतारा पावर आहेत. पण तर ते दैव बांधले जातील का कांतारा मधले, पाहूया. कडपा समाजाचे आदिवासी आहे ते. पुन्हा एकदा तिसरा चेंडू या षटकामधील पंचांना पार करून पुन्हा एकदा सरसर मारण्याचा प्रयत्न सापला रचला गेलाय, परंतु पाहूया सापला यशस्वी ठरलाय आणि सापला यशस्वी फलंदाज. वशनी प्रीमियर लीग, वशनी प्रीमियर लीग, वशनी प्रीमियर लीग, वशनी प्रीमियर लीग. धन्यवाद डीजे. लगातार 2 शिलेदार गारद केले जातात इथं विधियान वन स्पोर्ट्स संघाचे. इथं कुठेतरी मला वाटते आता बॅकफुटला संघ ढकलला जातोय. नक्कीच जसजसे तुमचे सामने वाढत जातील तसतसे तुमचा नॉकआउट सामन्यांच्या फेरीमध्ये दाखल होण्याचा जो प्रवास आहे तो अधिक कठीण होत जाईल. परंतु इथं कठीण करता येणारा संघ विधियान वन ठरेल का की क्रिशा स्पोर्ट्स 11 संघ ठरेल का, पाहूया. येणारा काळ सांगेल. या क्रिशा स्पोर्ट्स संघाला हा सामना जिंकण्याचा, या टुर्नामेंट मध्ये जर आपलं अस्तित्व निर्माण जीवित ठेवायचं असेल तर या जीवितच्या संघाला सामना हा जिंकावाच लागेल. पुन्हा एकदा रेवन गावण यांची जागा भरून काढण्यासाठी पुढील फलंदाज अनिश पाटील. कडपा आदिवासी समाजाचे सर्व प्लेयर्स आपल्याला पाहायला मिळतात या संघामध्ये. पुन्हा एकदा चौथा चेंडू. पुन्हा एकदा मला वाटतं तिथं टायमिंग काय होत नाही. एकदा बोलून काढले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु नाही. एका पाठोपाठ 1 2 3 4 फिल्डर एका चेंडूवर. 3 फिल्डरांचा बॅकअप होता. इथे 1 धाव पळून काढलेली आहे. एका धावेने इथं मात्र श्री गणेशा केला जाते संघाचा. 1 धाव आता स्वतःच धर्मेंद्र स्ट्राईक एंड कडे असणार आहेत. पाहूया, धर्मेंद्रकडे चांगले फटके खेचण्याचा अनुभव असला तरी मात्र इथं चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. वारंवार दुसऱ्या सामन्यांमध्ये देखील पूजन ठाकूर हा चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. एक 9-10 वर्षाचा अनुभव आपल्या गोलंदाजीच्या खांद्यावर घेऊन उतरलेला हा पूजन ठाकूर. पाहूया, कुठेतरी चांगल्या गोलंदाजीच्या फॉर्मात बहुतेक वर्ष हा खेळाडू खेळला जात आहे. चला गेम स्पीडअप करायचा आहे. थोडस मला वाटतं क्षेत्ररक्षण पांगवलं जाते ते एक्स्ट्रा मिड विकेटच्या दिशेने थोडासा. पुन्हा एकदा कट करता चेंडूला धाव, चोटी होईल का नाही, परंतु डायरेक्ट हिट असते तर कुठेतरी मला वाटते परतीचा प्रवास करावा लागला असता. तिथे एक चोटी धाव वेचून काढलेली आहे धर्मेंद्र आणि अनिश यांनी. एक हाताखालची धाव वेचून काढली. मला वाटतं 1 धावेने संघ हळू पुढे जाताना दिसत आहेत. जाऊया, पुन्हा एकदा वारंवार प्रॅक्टिसला कुठलीही बॅट हातात चालते प्रवीण ठाकूर सर, पण इथे मात्र बॅट चेंज केली जाते. काय बॅटेमध्ये ताकद असते काय माहिती.
तुमच्यात जर मनगटामध्ये टाकत असेल तर कुठलाही चेंडू तुम्ही सीमापार नक्कीच नेऊ शकता. बॅटेमध्ये असं काही नाही, तुमच्यात मनगटात पॉवर पाहिजे. आपण राजूला पाहिलं गेलं जास्त प्रॅक्टिस करत नाही, पण आता त्यांनी मागच्या सामन्यामध्ये दाखवून गेलं की विदाऊट प्रॅक्टिसने देखील तुम्ही चांगले फटके खेचू शकता. पुन्हा एकदा सरसावून मारण्याचा प्रयत्न, परंतु नाही. हा शॉर्ट प्लेन पद्धतीचा चेंडू नाका जवळून शिटी वाजवून चेंडू जाणारा किपरच्या सेफ हँड मध्ये जातोय, विसावा घेतोय आणि पितमात्र षटक समाप्त होते. या एका षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला धावसंख्या पाहायला मिळतात. 2 धावसंख्येवर 2 खेळाडू गारद होताना दिसतात. थोडीशी टीम मीटिंग कमी करायची आहे. चला गेम स्पीडअप करायचा. 1 षटक 2 धाव आणि 2 खेळाडू बाद झालेले आहेत इथे. थोडंसं क्षेत्ररक्षण पांगवलं जाते, थोडंसं कुठेतरी कान पिचकाऱ्या मारल्या जातात धर्मेंद्र तांडेल यांच्या मार्फत. अनिश पाटील यांच्या कानात पाहूया. धर्मेंद्र तांडेलला जास्त वेळ इथं क्रीजवरती खेळणं गरजेचं आहे. जर आपल्या संघाला पुढे नेण्याचं काम कोण करू शकते तर नक्कीच धर्मेंद्र तांडेल शिवाय कोणाकडे तुम्ही बोट उंचावून करूच शकत नाहीत. कारण एक अनुभव आणि नवीन खेळाडूंना एक प्रोत्साहन देण्याचं त्यांच्या जवळ मार्गदर्शन आहे, असे धर्मेंद्र तांडेल आजपर्यंत क्रीजवरती आपल्याला खेळताना दिसत आहेत. पाहूया पुढील आणि आता गोलंदाजी मार्कवर मला वाटते कुठेतरी थोडासा गेम प्लॅन, डोक्यामध्ये एक अद्भुत प्लॅन रचला जातोय. धर्मेंद्र तांडेल यांच्या विरोधात स्वतः जीवित म्हात्रे आपल्याला येताना दिसतात. कुठेतरी स्पिनिंग मारा असणाऱ्या या बोटांच्या तालावर रंगीन तालमीवर डान्स करताना दिसतील का पाहूया. परंतु चला गेम स्पीडअप करायचा आणि टीम मीटिंग कमी करायची. आपल्याला मावळतीचा सूर्य आपल्याला थांबला जाणार नाही. थोडासा चेकिंग केला जाईल. नाही नाही पडणार. जीवित मात्र तुम्ही टाकायचे आहे, तितका तुम्हाला पावलांचा अंदाज आहे. चला चालू करायची आहे मॅच. मावळतीचा सूर्य आपल्याला थांबणार नाही आहे. खेळणारे प्लेयर आहेत, बोलणारे आपण आहोत, त्यांना आवाज गेला पाहिजे. पुन्हा कुठेतरी दीर्घदाट थोडासा फुटवर्कचा तिथे इस्तेमाल करायची गरज होती, परंतु नाही. निर्धाव चेंडूने मला वाटतं कुठेतरी धर्मेंद्र तांडेल याला दबाव टाकण्याचा प्रयत्न. थोडासा क्षेत्ररक्षण फांगवला जातोय. थोडीशी बॉडी लँग्वेज त्यांची जाणून घेतली आणि त्या बॉडी लँग्वेज नुसार मला वाटतं तिथं फिल्डर थोडासा सरकवला गेला. पुन्हा एकदा राऊंड मध्ये मारापर्यंत नाही. वारंवार चेंडू निर्धाव चेंडू आणि धर्मेंद्र तांडेल पूर्णपणे दबावात. वारंवार 2 चेंडू निर्धाव फेकले गेलेले आहेत. जीवित मात्र यशस्वी ठरला जातो इथं धर्मेंद्र तांडेल यांच्या विरोधात. एक चांगला गेम प्लॅन करून गोलंदाजीसाठी स्वतः गोलंदाजीचा नमुना पेश करत आहेत. पुन्हा एकदा मला कट करण्याचा प्रयत्न, जेलबाद होण्याचा धोका इथं मात्र यशस्वी झालेला दिसतोय. धर्मेंद्र तांडेल बॅक टू द पवेलियन. वशनी प्रीमियर लीग एफएनसी आणि सिल्वर स्टार दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो की टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. चला पंकज तांडे टीम मीटिंग नको आहे. जीवित मात्र क्रिकेट खेळतात, त्यांना देखील माहिती आहे कुठल्या फलंदाजाला कुठल्या पद्धतीचा चेंडू टाकणं गरजेचं आहे. कारण सर्व खेळाडू हे गावातलेच आहेत, बाहेरचे नाहीत. पुन्हा एकदा जीवित मात्र तयार. एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. पंचांना पार करून शॉट पद्धतीचे चेंडू भिरकावून मारला गेला आहे नाही, परंतु तिथं सेफ लो पद्धतीची फिल्डिंग केलेली दिसते. एक धाव तिथं पळून दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, दुसरी धाव सुद्धा पळून काढलेली आहे. 2 धावेंनी संघ पुढे सरकला जातो. या 2 धावेंनी संघाची धावसंख्या होते 4. 3 बाद 4 आणि अद्यापपर्यंत या षटकामधील 2 चेंडू शिल्लक आहेत. सिल्वर स्टार संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा चेंडू जीवित मात्र स्वतः फॉलो थ्रू मध्ये कॅरेक्टर केल्या चेंडूला धोका आहे की नाही मला वाटते अंपायरचा इशारा येतोय. फलंदाज सेफली पूर्ण क्रीज मध्ये परतला गेलाय. रिव्ह्यू घेतला जाते. अंपायरांना थोडीशी शंका आहे. आपण रिव्ह्यू कमिटी मेंबर्स चेक करायचा आहे.
नॉट आउट. पहिलाच पाय लागलेला गेला होता यष्ट्यांना. नॉट आउट. यस, पंकज तांडेल यांचा पाय अगोदर लागला होता, त्यामुळे स्टंप ऑफ स्टंपचा उखाडला गेला होता, त्याच्यामुळं हा नॉट आउट घोषित करण्यात येतोय. श्रीवस्था संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय, स्वतःकडे क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आता फक्त विनंती आहे, जास्त वेळ न दवडता सामना जास्त थांबवू नका, कारण अजून एक मॅच खेळायची आहे. शेवटचा चेंडू या षटकामधील स्वतः जीवित येतात. म्हात्रे यांनी स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली गोलंदाजाची आणि त्या गोलंदाजीच्या नमुन्यावर पूर्णपणे आपला अनुभव टाकलेला आहे. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू, पुन्हा एकदा शॉट सर्कल मध्ये चेंडू आहे. फॉलो थ्रू मध्ये प्रयत्न आले. सुपर 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 डीजे. चला गेम स्पीडअप करायचा आहे, गेम स्पीडअप करायचा आहे. पंचांना विनंती करते, याच्या नंतरचा एक सामना अद्यापपर्यंत आपल्याला खेळवायचा आहे. अनिश पाटील यांची जागा भरून काढण्यासाठी पुढील फलंदाज पियुष. चला गेम स्पीडअप करायचा आहे. पाहू शकता आपण सायकल स्वार होऊन मुले चाललेले आहेत. प्रभू सर्कस त्यांचा थोड्याच वेळात कार्यक्रम असणार आहे. प्रभू सर्कस तिसरं षटक प्रगतीपथावर मयूर पाटील घेऊन येत आहे. एक राधाकृष्ण क्रिकेट संघाचा एक होणार क्रिकेटर. चला गेम स्पीडअप करायचा आहे. फलंदाजांना आणि गोलंदाजांना देखील समजणं गरजेचं आहे. वारंवार क्षेत्ररक्षण तिथे समजलं पांगवलं जाते. चला क्षेत्ररक्षण ओके झालेलं आहे. मयूर पाटील यांनी रेडी राहायचं आहे. मयूर पाटील तयार गोलंदाजीसाठी. पाहूया तिसरं षटक वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं. पंचांना पार करून रायटा मोरचा मारा. पुन्हा एकदा फुलटा चेंडू लागोपाठच्या दिशेने मला वाटतं तिथं चेंडू. एक धाव तिथं पळून काढल्या, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. एका धावेने इथं संघ हळूहळू पुढे सरकताना दिसतोय. 6 धावसंख्येवर 3 बाद 6. एक शांत सुरुवात, चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. अशा प्रकारची जर गोलंदाजी केली तर नक्कीच कुठेतरी 20 धावसंख्यांच्या आतमध्ये जिथे रोखलं जाईल धर्मेंद्र तांडेल यांच्या संघाला, परंतु तसं होता कामा नये. पाहूया पियुष असणार आहे क्रीज वरती. नॉन स्ट्राईक एंडला टीनू पुन्हा एकदा तयार. मयूर पाटील तयार. पुन्हा एकदा नाही, हा स्लोवर पद्धतीचा चेंडू ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेरून जाणारा चेंडू. पंचांनी आम्हाला इशारा केला हा चेंडू अवंतर 1+1 अशी 2 धावसंख्या मिळतात. त्या 2 धावसंख्या दुहेरी धावसंख्येने धावसंख्या पुढे जाते. 8 धावसंख्या कुठेतरी चांगले अजूनपर्यंत आपल्याला जोरदार फटक्यांची आतिषबाजी इथं पाहायला मिळालेली नाही, परंतु तीनूच्या मनगटामध्ये जोर आहे, परंतु ते मनगटामधला जोर काढून घ्यायला लागेल बाहेर, तर तुमचा संघ एक चांगल्या धावसंख्यांचा उंबरठा क्रॉस करू शकतो. परंतु तिथे चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करताना दिसत आहेत मयूर पाटील. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू पंचांना पार करून बराचसा बाहेरून जाणारा चेंडू. अवांतर, वारंवार अवांतर चेंडू फेकले जातात. थोडासा कीपर क्लोज येतोय. एक शांत गेम चाललेली आहे, कुठल्याही प्रकारचा जोरदार प्रहार पाहायला मिळत नाही, परंतु नाही तो रूम बनवून मारण्याचा प्रयत्न होता टिनू यांचा, परंतु नाही. टिनू एक नौका खेळाडू आहे, नौका खेळाडूला कशा प्रकारची गोलंदाजी करणं गरजेचं आहे मयूर पाटीलला चांगलंच माहिती आहे, परंतु नाही. इथं टिनू देखील फार शांत बसायला काही संत नाही. पाहूया टिनू. आयवा कॅच साठी
मोठी जी प्रीमियर लीगला चांदीचा ब्रेसलेट असला तरी इथे काय आहे आम्हाला अनाऊन्स करायचं आहे. पुन्हा एकदा नाही तिथे चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण जीवित मात्रे यांच्याकडून थोडासा चेंडू हाताला चाटून गेलेला आहे. एक धाव. आयवा कॅच साठी सरप्राईज गिफ्ट आहेत इथं पॅकिंग करून आणलेले आहेत. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी असणार आहे तर लकी ड्रॉ प्लस आयवा कॅच साठी सरप्राईज गिफ्ट आहेत आपल्यासाठी. टीम मीटिंग घेऊ नका, सामन्याला सुरुवात करून घ्यायची आहे. अद्यापर्यंत या षटकामधील 3 चेंडू फेकायचे आहेत. वारंवार टीम मीटिंग घेतली जाते. षटकार चौकार बसत असले तर टीम मीटिंग घेणं फायद्यात ठरेल, परंतु आता तुमची चांगली गोलंदाजी होत आहे. टीम मीटिंग घेण्याचं काही गरज नाही आहे. पुन्हा एकदा नाही, हा चेंडू फसव्या पद्धतीचा चेंडू होता परंतु नाही, हा चेंडू देखील अवांतर कुठेतरी लाईन लेंथ मिस करताना दिसतोय हा मयूर पाटील. अवांतर चेंडूने फुकटचा वेळ जातोय. आपल्याला अद्यापर्यंत एक सामना खेळवायचा आहे. 4 वाजून 45 मिनिटं झालेले आहेत. फुलटॉस चेंडू परंतु नाही, ब्लॉक होल मध्ये कन्वर्ट केलेला आहे. एक धाव तिथं पळून काढलेले आहेत. कुठल्याही प्रकारचा फटका मारू देत नाहीत. अवांतर चेंडू, वारंवार अवांतर चेंडू फेकले जातात. षटकाची जी मर्यादा आहे ती वाढली जाते परंतु नाही, इथं कुठेतरी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. जर राईट आर्म ओव्हरने तुमची चांगली गोलंदाजी पडत नसेल तर तुम्ही साईड चेंज करून गोलंदाजी करू शकता. अशा प्रकारची गोलंदाजी का होते मला कळत नाही. चांगले गोलंदाज जर षटक वाढवत असले तर त्याचा फायदा नाही, कारण रोज आपण पाहू शकता जे रेग्युलर क्रिकेटर्स आहेत ते आपल्याला सकाळ संध्याकाळ रोज नेट प्रॅक्टिस करताना दिसत आहेत, परंतु आज काय झालंय त्यांच्या हाताला काही चांगला. पुन्हा एकदा मयूर पाटील तयार, एक शांत संयमी खेळ आपल्याला पाहायला मिळतंय. कुठल्याही प्रकारचा गेम मध्ये ट्विस्ट आलेला नाही. पुन्हा एकदा सरसावून मारण्याचा प्रयत्न, हा देखील चेंडू अवांतर. वारंवार चेंडू अवांतर फेकले जातात. कुठेतरी कर्नाटक वरती लाईन लेंथ बिघडलेली आहे पूर्णपणे मयूर पाटील यांची. पूर्णपणे स्वतःवरचा कॉन्फिडन्स आहे तो कुठेतरी लूज होताना दिसत आहे आपल्याला. अशा प्रकारची गोलंदाजी का करतायत मयूर पाटील तेच नाही समजत, कारण अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी मागच्या आपण सामन्यामध्ये बघितलं होतं तर त्यांनी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली होती, परंतु आता त्यांची पूर्णपणे लाईन लेंथ बिघडली गेलेली आहे. तेच समजत नाही. टिनूनी जर जोरदार प्रहार केले असते तर ठीक आहे, तुमची थोडीशी लाईन लेंथ बिघडली असती, परंतु नाही, तसे काही फटकेबाजी झालेली नाही. हा आता मात्र चेंडू थोडीशी बॅटची कडा घेतोय. एक धाव तिथं निश्चितच पळून काढली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल, परंतु तिथे चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्याच प्रकारच्या चांगल्या पद्धतीचा शोध. दुसरी धाव देखील पळून काढलेली आहे. 2 धावेंनी संघ पुढे सरकला जातोय. आता संघाची धावसंख्या आपल्या पाहायला मिळते 3/16, 4/16. चला गेम स्पीडअप करायचा आहे का असेल तो निर्णय मान्य करावा लागेल. चला या षटकाने 20 मिनिटं घेतलेले आहेत. मोस्ट एक्सपेन्सिव्ह ओव्हर ऑफ टेनिस क्रिकेट म्हटला जाईल हा. इतका वेळ जर एका षटकाला जात असेल तर अद्यापर्यंत आपल्याला एक सामना जो खेळवायचा आहे तो मला वाटते कुठेतरी त्याचे ओव्हर कमी करावे लागतील. पुन्हा एकदा या षटकामधील 5वा चेंडू. पुन्हा एकदा कर्नाटक भरती. चलो अक्कलकोट. पूर्णपणे लेन बिघडली गेली. पूर्णपणे या षटकाने अद्यापर्यंत 20 ते 25 मिनिटं घेतली गेली. लाईव्ह बघणारे कंटाळले असतील की चाललंय काय, होत्याचं नव्हतं झालंय. 2 षटकं चांगली फेकली गेली होती क्रिशा स्पोर्ट्स संघाकडून. 3रं षटक मयूर पाटील. समता संपेना, अनलिमिटेड, बुफे, बार्बेक्यू नेशन. पुन्हा एकदा चेंडू अंगाला लागतो. तिथं सर्कल मध्ये चेंडू भिंगरताना दिसतोय. एक धाव तिथं पळून एकेरी धावेने हल्ली एकेरी धाव, अवांतर धाव. अशाच धावसंख्या अद्यापर्यंत विधियान स्पोर्ट्स संघाला आलेले गेलेले आहेत. लास्ट चेंडू या षटकामधील.
11 चेंडू फेकले गेले त्या षटकामध्ये, परंतु ओव्हर अद्याप काही संपत नाही. पुन्हा एकदा पियुष पाटील स्ट्राईक एंड कडे आपल्याला दिसत आहेत. जरी मूर्ती लहान असली तरी आपण प्रॅक्टिसला त्याच्या बॅट्स मधून फटके पाहतो. एक चांगले फटके मारण्याचा त्यांच्यामध्ये देखील क्षमता आहे. ती क्षमता बाहेर काढली जाईल का? सर्व गुण संपन्न असलेला हा खेळाडू पाहूया. पियुष पाटील ओ हो 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 ट्रेडमार्क शॉट मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू अंगाला जातोय लागून, परंतु नाही. तिथं ज्ञानदीप फील्ड करतो चेंडूला. एक धाव पळून काढले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पळून काढलेली आहे. चेंडू फील्ड करतोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. या 2 धावेनी संघ पुढे सरकला जाते. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ड्रिंक्स ट्रॉली मैदानात घेऊन जात आहे. 12वे खेळाडू पाणी मैदानात पुरवायचा आहे. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. सचिन पाटील 20, 4 बाद 20. चला गेम स्पीडअप करायचा आहे. पंच या सामन्यामध्ये जो ट्विस्ट पाहिजे होता प्रेक्षकांना तो अद्यापपर्यंत आलेला नाही. धर्मेंद्र तांडे, रेवन गावंड, अष्टांग पाटील हे 3 त्यांचे हुकुमाचे एक्के स्तंभमध्ये परतल्यानंतर कुठल्याही प्रकारचा जोरदार फटका आला गेलेला नाही. जे जोरदार फटके मारण्याचे तुमचे तुर्पाचे एक्के होते ते लवकरच पॅक करून टाकले क्रिशा स्पोर्ट्स संघाने. नंतर गोलंदाज असेल पूजन ठाकूर आणि जीवित मात्रे पहिले 2 षटक फेकले गेले होते, त्यामध्ये त्यांनी कंजूस प्रकारची गोलंदाजी केली होती. त्यानंतर मयूर पाटील यांचा थोडासा महागडा ओव्हर थवला अवांतर चेंडू टाकून. कुठल्याही प्रकारचा फटका मारला गेला नाही, परंतु जे अवांतर चेंडू आहेत तेच त्यांना बोनस स्वरूपात धावसंख्या मिळाली. पुन्हा एकदा 4थं षटक. अमोल कडपा आदिवासी शॉट षटकार. पहिलाच चेंडू आणि पहिल्याच चेंडूवर एक घणाघाती प्रहार करून आपले इरादे स्पष्ट केलेत. अद्यापपर्यंत मी क्रीजवरती काय स्पष्ट करून दाखवले या टीनूने. त्याला माहिती होते कुठला तरी एक लो क्वालिटीचा बॉलर या संघामध्ये आहे आणि त्या लो क्वालिटीच्या बॉलरवर संघामधले असलेल्या मी थांबलो तर नक्कीच कुठेतरी चांगली धावसंख्या आपल्या संघाला मिळवून देऊ शकतो. पुन्हा एकदा बॉल चेकिंग केला जातोय. चला गेम स्पीडअप करायचा आहे. तोच चेंडू आहे. टाचण्या मारल्या नाही चेंडूला, कुठल्याही प्रकारची हवा काढली गेली नाही चेंडू मधून. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती कडपा दिवसी शॉट मारला गेलाय टीनूने. पुन्हा एकदा 55 पार करून अमोल. पुन्हा एकदा सेम बॉल सेम रिझल्ट. चुकीला माफी नाही. षटकार. धन्यवाद 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 डीजे. जेबी ठाकूर असताना देखील त्यांनी मला वाटतं अमोल पाटील वरती भरोसा दाखवला. जेबी ठाकूर यांच्याकडे देखील अनुभव कमी नाही. जेबी ठाकूरने देखील यांच्या विरोधात चांगली बॉलिंग केली असती, परंतु इथं कर्णधाराने अमोल पाटील यांच्यावर एक नौखा युवा खेळाडू त्यांच्यावर भरोसा दाखवला. एक नौखे खेळाडू पुढे जाण्याचा जो प्रोत्साहन आहे जीवित मात्रे यांच्याकडून नेहमी संघासाठी होत आहे. पुन्हा एकदा पाहूया जोरदार प्रहार. षटकार. डीजे चला गेम स्पीडअप करायचा आहे. 3 चेंडू आणि 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. 6 हॅट्रिक पाहायला मिळाले गेले आहे टीनू यांच्याकडून. पुन्हा एकदा पाहूया. हो 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 ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, परंतु नाही तिथं त्यांनी फीड करतो चेंडूला. स्ट्राईक सोडता कामा नये टीनू यांनी. 4था चेंडू निर्धाव आलेला आहे. 3 षटकार मारले गेले टीनू यांच्या तरफ से. पुन्हा एकदा 5वा चेंडू अमोल राईट आर्म राऊंडचा मारा. पुन्हा एकदा आता साईड चेंज गेल्याने कुठेतरी निर्धाव चेंडू टाकले गेले. आता कुठेतरी बॅकफुटवर टाकताना दिसतं टीनू यांना, परंतु नाही. आता 18 धावा आल्यात आपल्या संघाकडे. या धावसंख्येची आपल्याला पाहायला विचार केला गेला तर 38 लॉस ऑफ 4 विकेट. हो 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 पुढे येऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न. मयूर पाटील फील्ड करतोय चेंडूला, परंतु नाही. एक धाव पळून काढले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण. चेंडू फील्ड होतोय का नाही. बॅकिंगला कोणी नाही. इथे मला वाटते 3 धावा पूर्ण काढून लेत आहेत. तिसऱ्या बंधांची मांग आहे.
पोहोचला फलंदाज सेफली क्रीज मध्ये. फर्स्ट इनिंग समाप्त झालेले आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहिली गेली, एक इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहिली गेली तर सॉरी फलंदाज बाद. आयवा कॅच घेतलेली आहे. मला वाटतं अंतिम ठाकूर पहिल्या आयवा कॅचचा विजेता ठरला गेलाय. अंतिम ठाकूर याला सरप्राईज गिफ्ट म्हणून पुरस्कृत करणार आहेत. जीवन गावण यांना विनंती करते अंतिम नवद ठाकूर यांना पुरस्कृत करायचं आहे. पुन्हा एकदा एक इनिंगच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहिली गेली तर 24 चेंडू आणि 45 धावसंख्यांची गरज. ओव्हर टू प्रवीण ठाकूर सर. या दरम्यान जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया स्मित सुधीर पाटील याचं. पेंच्या मैदानावर 101 धावा नाबाद घोषित केल्या गेल्या आणि 198 धावांचं टार्गेट चेस केलंय आणि रायगडमध्ये आमच्या वशणे गावचा दबदबा निर्माण करणारा स्मित सुधीर पाटील इथं उपस्थित झालाय. मी विनंती करेन आपण व्यासपीठावर यावं आणि जीवन गावण यांना विनंती करेन आपण स्मितचा यथोचित मान सन्मान करावा. लेदरच्या क्रिकेटमध्ये काय आकर्षक फलंदाजी केली, 101 धावा नाबाद काढल्या आणि उरण संघाला विजयश्री खेचून दिले. स्मित पाटील या व्यासपीठाकडे आपण येऊया. जोरदार टाळ्याने आपण त्याचं स्वागत करूया. नाबाद 101 धावा आणि या रायगड नगरीमध्ये आपलं नाव, या वशणे गावाचं नाव त्यांनी उज्ज्वल केलं आणि म्हणून जोरदार टाळ्या आहेत या स्मित सुधीर पाटील करिता. वा काय सुपर इनिंग खेळला गेलाय. 198 धावा चेस करून मध्ये 101 धावांचा नॉकआउट पंचिंग केलाय. त्याच्यासाठी ह्या जोरदार टाळ्या, त्याचा यथोचित मान सन्मान केला जातोय. नक्कीच प्रवीण ठाकूर सर, तुम्हाला एक प्रश्न असेल. स्मित पाटील आपल्याला विहा स्पोर्ट्स संघाकडून खेळताना दिसतोय, चंद्रकांत स्पोर्ट्स संघाकडून खेळताना दिसतोय, परंतु त्याला गोलंदाजीसाठी प्रमोट केलं जाते, फलंदाजीसाठी अजूनपर्यंत प्रमोट केलं गेले नाहीत. काय याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? नक्कीच त्याच्यावर विश्वास दाखवावा लागेल. त्याने ते सिद्ध देखील केलंय. मला वाटतं बऱ्याचशा हाफ सेंचुरीज आहेत, परंतु ह्या आजची जी इनिंग आहे 101 धावांची ती खूप महत्वाची आहे. परंतु सामना स्पीडअप करूया. विजयाकरता करायचे आहे 24 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे. जीवित मात्र आपण लागलीच या आपण आलेला आहात. मी विनंती करेन धर्मेंद्र तांडेल आणि त्यांच्या सहकार्याने एक मॅच अजून आम्हाला खेळवायची आहे, त्यामुळे जास्त वेळ न घालवता लागलीच आपण सामना स्पीडअप करूयात. वेळ दौडू नका, अन्यथा एक प्लेअर आतमध्ये घेतण्यात येईल. सर्कल मध्ये एखादा खेळाडू तुम्हाला जेव्हा घेता येईल ना तेव्हा त्यांचा तुम्हाला ती पेनल्टी खूप महागडी ठरेल. त्यामुळे जास्त टाइमपास करू नका आणि ती वेळ आमच्यावर येऊ देऊ नका, एवढी विनंती असणार आहे. धर्मेंद्र तांडेल विनंती आहे सामना स्पीडअप करा. चोवीस चेंडू 42 धावांची गरज आहे. सामना अजूनही जबरदस्त मोड मध्ये आहे. जर एका बाजूला जीवित मात्र सारखा एक हार्ड हिटर फलंदाजाचा विकेट मिळवण्यात विधी आणि संघाचे गोलंदाज यशस्वी ठरले तर हे आव्हान खडतर होऊन जाईल आणि म्हणून हे प्रयत्न केले जातील, प्रचंड मोठे डाव टाकले जातील, परंतु या गोलंदाजाच्या नाकात दम आणण्याची ताकद देखील त्या जीवित मात्रेच्या मनगटामध्ये नक्की आहे. छोटा तीर घाव करे गंभीर, कारण आजच्या घडीला सध्याच्या घडीला प्रतीत पाटील जीवित मात्रे चांगल्या लय मध्ये आहेत, पण आज डागाव संघासाठी प्रतीत पाटीलची फलंदाजी आम्हाला फार काळ मोहित करू शकलेली नाही आहे. खास करून त्या सुजितचं कौतुक करेन. त्या सुजितनं ज्या पद्धतीनं फलंदाजी केली ती लाजवाब होती. डारगाव संघामध्ये डार्क शांतता आहे. बॉब मात्र दिसत नाहीये. भयान शांतता पसरलेली आहे डारगावच्या तंबूमध्ये. कुठेतरी निराश चेहरे आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. नाही कसं आहे माहितीये का, मी मगाशी देखील सांगितलं होतं की झोपेचं सोंग घेणाऱ्याला तुम्हाला उठवता येणार नाही आहे. आणि अवांतर चेंडू, नो चेंडू घोषित केला गेलाय. वा, पहिला चेंडू अवांतर फेकला गेलाय आणि फ्री हिट ऑन असणार आहे. 24 चेंडू 42 धावांचा आव्हान असताना आता मात्र 24 चेंडू 41 धावा करावायच्या आहेत आणि सलामीला आलेला फलंदाज आहे जीवित मात्रे आणि अनिकेत. ओहो, काय वादली फटका खेळला, मिनी हेलिकॉप्टर उडवलाय, परंतु चेंडू जाईल का सीमारेषेवर नाही आहे. तिथं टीनू दिसतोय.
एक धाव 2 धावा पूर्ण सहजगत्या केले. रनिंग बिटवीच्या बाबतीत जीवित मात्रेचा हात धरला जात नाही आहे. आज सकाळच्या सत्रापासून आपण त्यांचा गेम बघितल्यात. ज्या धावा पळायला पाहिजे त्या व्यवस्थित प्रॉपर पळून घेतोय, कारण त्याला माहिती आहे सिंगल डबल धावांचं महत्व. आणि केचच्या धावा देखील त्याच स्पीडनं तो पळून काढतोय. रेवणगाव पुन्हा एकदा सज्ज झालाय. लाईन नेटवर्क येताना दिसेल का? नेस पहिला चेंडू तरी येस आपण जाऊया. व्यासपीठावरती जी पब्लिकचा गोंधळ आहे तो कमी करायचा आहे. ओहो जबरदस्त फटका. पुन्हा एकदा मिनी हेलिकॉप्टर उडवलाय. वन बाउन्स चेंडू राहील सीमा रेषे पार. चौकार. सात धावा धापटल्यावर बघायला मिळत आहेत. सामना जबरदस्त बोर्ड मध्ये आहे. पुन्हा एकदा फुलटॉची लीड तेवढ्या ताकदीने तटवला. आउटफील्ड अतिशय फास्ट आहे. चमिनला घासत चाटत पुसत सीमा रेषा फाडली जाते. पुन्हा एकदा चौकार. अकरा धावा बिनबाद 11. दमदार सुरुवात बघायला मिळते. रेवणगाववर प्रहार केले जात आहेत. असूड ओढले जात आहेत आणि त्याचा फटका निश्चित जिव्हारी लागलाय. धर्मेंद्र तांडे प्रचंड नाराज आहे. प्रचंड तणावाखाली आहे. त्याला माहिती आहे विजय महत्वाचा आहे. लगातारचे 2 सामने जिंकले तर गुणतालिकेतलं आव्हान हे नक्की चांगलं असणार आहे. हो हो सुपर सुपर. आता मात्र लाईन नेटवर प्रॉपर लाईन नेटवर गुडल्या स्पॉटच्या चेंडूवर चेंडू उचली देऊन गेलेला नाहीये. चेंडू खालच्या पट्टीत राहिला आणि बाकीचं काम यष्टीरक्षकाने केलंय. जास्त वेळ न दवडता सामना लागली चालू करायचा आहे. या त्रिशास्त्र संघासाठी आव्हान नक्कीच महत्वाचं आहे. अन्यथा या स्पर्धेमधून त्यांचं आव्हान जवळपास संपुष्टात असं वाटू लागलंय. ब्लॉकॉलचा चेंडू खडून काढलाय. बघूया तिथं झेल उडालाय आणि अनिकेत बॅक टू द पॅव्हिलियन. या दरम्यान नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. मग सकाळच्या सत्रामध्ये रतिलाल बघू शकलं होतं स्क्रीनवर. आता मात्र रतिलाल मात्रेची अनुपस्थिती दिसते. त्याच्या जागेवर जीवन कोण येताना दिसते? फलंदाज येतोय. भूषण ठाकूर. सामना स्पीडअप करा. एक सामना व्हायचा आहे. वारंवार आपल्याला ह्या सूचना द्यायला नाही पाहिजेत. हेच सामना चालू करा. लेग बिफोरचं अपील केलं गेलंय पूजन ठाकूर करता. बघायचं आहे परंतु चेंडू जाईल सीमारेषे पलीकडं. येस पंचांचा इशारा आमच्यापर्यंत काय येईल? थोडा वेळ घेतील पंच. येस पंचांचा इशारा काय असेल ते आम्हाला कळवायचा लागलीच. नाही पंचाने जोपर्यंत आम्हाला रिव्ह्यू येस रिव्ह्यू बघायचा आहे. लेग बिफोर बघायचं पंच. हॅलो बॅटकट बघायची आहे. हा एलबी हा ठीक आहे.
सगळ्यात महत्वाचं दोन्ही टीमचे 12वे खेळाडू आमच्याकडे उपलब्ध नाही आहेत. तुम्ही येऊच नका आमच्यापर्यंत. कमिटी निर्णय देईल. प्लेयरांना नाही बघून. आता कमिटी निर्णय देईल आम्हाला. यस काय चौकार पायाला पण लागलेला नाही आहे. कशालाच लागले टच झाले नाही. तो चौकार आहे बाईच्या स्वरूपातला. चेंडू फक्त वाईड आहे का? यस वाईड चेंडू आहे. यस 4+1 अंपायर डिसिजन. वाईड चेंडू गेलाय. सामना चालू करा. पंचांचा इशारा येतो. वाईट चेंडू 4+1 5 धावा मिळतील संघाला. यस सामना चालू करायचा आहे. यस सामना चालू करायचा. रेमन गावड पुन्हा एकदा सज्ज झाला. धावा धापटणार बघायला मिळतील तब्बल 11 धावा. 5 आणि 16 म्हणजे 11+5 अशा 16 धावा धावपटणार बघायला मिळत आहेत. जिंकण्या करायच्या आहेत 42 धावा. ओहो लेग बिफोरचा अपील आता उचलून दिलाय पूजन ठाकूर. बॅक टू द पॅव्हिलियन. सोळा धावा 2 विकेट. आता सामना फसलाय असं वाटू लागलं परंतु जीवित मात्र जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत त्रिशा 11 संघाचा आव्हान जिवंत आहे असं आपण विरोध करूया. 18 चेंडू 26 धावा. 18 चेंडू 26 धावा. धर्मेंद्र तांडेल आपला अनुभवपणाला लावण्याकरता हा तंत्रशुद्ध गोलंदाज फलंदाज. तर दुसऱ्या बाजूला जीवित मात्रे. 18 चेंडू 26 धावा. लागली सामना स्पीडअप करा प्लीज विनंती आहे. एक सामना अजूनही प्रतीक्षेमध्ये आहे. मग त्यांचा सामना का आम्ही 2 षटकांचा खेळवायचा का? चुकीचं आहे. जरा प्लीज विनंती आहे. 18 चेंडू 26 धावा. प्रत्येक चेंडूला तुम्ही जरा क्षेत्ररक्षण सजवू नका प्लीज विनंती आहे. चला स्पीडअप करा. एक सामना व्हायचा आहे. 18 चेंडू 26 धावा. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा जीवित मात्रे करता. प्रचंड मोठे डाव टाकले जातील परंतु जीवित मात्रे त्या गोलंदाजाला जुमानेल का? रिवर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आहे परंतु प्रयत्न फसलाय. ट्रेडमार्क शॉट लगावण्याचा प्रयत्न परंतु सध्याच्या घडीला परिस्थिती अशी आहे मैदानावर खेळ करण्यासाठी जीवितनं जिवंत असणं गरजेचं आहे तरच कदाचित त्रिशा 11 संघाचं आव्हान जिवंत असेल या स्पर्धेमधलं. त्यामुळे जीवित मात्र काय करेल?
अनिल गावंड तुम्ही खाली बसा जेणेकरून समोरच्याला वाटतं प्लेअर आहे तिथं. फुलटॉसची निवडी तेवढ्याच ताकदीने तटवला परंतु झेल पकडला जाईल. जीवित मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा मासा गळायला लागलाय. हे समीकरण आता जड वाटू लागलाय. सामना होता कुठं आलाय कुठं. सामना आहासे आहात घेऊन ठेपलाय. धर्मेंद्र तांडेलनं नक्कीच एक मोठं अस्त्र वापरलं. त्या अस्त्राचा वापर असा झाला जीवित मात्रे जिवंत स्वरूपात या मैदानावर राहूच शकला नाहीये. घायल करून गेलाय. जीवित मात्रेची विकेट त्रिशा 11 संघासाठी घातक सिद्ध झाली. सध्या तरी त्यांचा तंबूमध्ये स्मशान शांतता पसरली आहे. कारण त्यांना माहित झालंय की आता सामना थोडासा वेगळ्या वाटेवर आलाय. परंतु पंकज तांडेलकडे क्षमता आहे. आज अनुभव पणाला लागेल. दोन्ही अनुभवी खेळाडू आहेत. बॅटकर इनर रेस लागली. झेल पकडला जाईल. येस वडा कॅच. पुरेश पाटीलनं प्रथम झेल टिपलाय. बॅक टू बॅक दुसरा धक्का दिला जातोय. पंकज तांडेल बॅक टू द पॅव्हिलियन. चेंडू 26 धावा 16 चेंडू 26 धावा हे समीकरण येऊन ठेपलंय. प्रथम दर्जाचा सामना. त्रिशा 11 संघाचं आव्हान संपुष्टात आणण्यापासून वाचायचं असेल तर ह्या धावा चेस होणं गरजेचं आहे. जीवित मात्रेनं मोठी चुकी केली. फटका सीमेवरच्या पलीकडे जायला पाहिजे होता. फटका फसला. आहा डान्सिंग डाऊन द ग्राउंड. परंतु चेंडू पकडला जाईल का. यस श्रवण गावांड पकडलाय. वज्रमुठी झेल काही झालाय आणि धर्मेंद्रने तिसरा धक्का दिलाय. VPL ची ती दुसरी हॅट्रिक. यस या स्पर्धेमधली तिसरी हॅट्रिक नोंदवण्याचा मान धर्मेंद्र तांडेलनं पटकावलाय. अप्रतिम दर्जाची गरज असताना संघाला हे हॅट्रिक मिळवली आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय अर्थात मयूर पाटील. त्याच्याकडे देखील प्रचंड मोठी क्षमता आहे. संघ अडचणीत आहे आणि अशा अडचणीच्या वेळी संकटमोचक फलंदाजी करणं गरजेचं आहे. अन्यथा त्यांच्या या स्पर्धेमधलं आव्हान जवळपास संपुष्टात येईल. 18 चेंडू 26 धावांची गरज असताना 3 चेंडूमध्ये 3 सफलता मिळवल्यात. फलंदाजीचा कणा उद्ध्वस्त. फलंदाजाची जी जोडगोली आहे ती कापून काढली आहे. फटका पुन्हा एकदा फसलाय. परंतु एक धाव मयूर पाटील दुसऱ्या धावी करता धावेल का. नाहीये. अष्टांग तिथं दिसतोय. चेंडू अडवला जातोय. एकच धाव असेल. 25 धावांची अजूनही गरज आहे. सामना रोमांचक अवस्थेमध्ये. एक बिग हिट सामन्यामध्ये पुन्हा एकदा त्रिशा 11 संघाला परतून लावेल. परंतु तो सामना किंवा तो फटका कोणाच्या बॅट मधून येईल. हर्षद ओहो काय वटका खेळलाय. बघूया चेंडू जाईल वन बाउंस सीमा रेषे पार का. नाहीये चेंडू अडवलाय. सुपर अगदी विजयाची भूक सांगून गेली. परंतु नाहीये चेंडू अडवला जाणार नाहीये आणि पुन्हा एकदा दुसऱ्या ऍटमला चेंडू सीमारेषे पलीकडे गेलाय. 4 धावांकरिता. येस जास्त स्पीडअप करा सामना. धर्मेंद्र तांडेल विनंती आहे. 21 धावांची अजूनही गरज आहे. 12 चेंडू 21 धावा 12 चेंडू 21 धावा. एक बिग हिट सामन्यामध्ये पुन्हा एकदा त्रिशा 11 संघाला नक्कीच आणून सोडेल. नव्हे तर मी असं म्हणेन की या स्पर्धेमध्ये त्यांचं स्थान अजूनही जिवंत राहील. जीवित मात्रेचं स्थान जिवंत राहण्याकरता मयूर पाटील आणि शुभ हर्षदला इथं काहीतरी फार काळ चांगली कामगिरी करावी लागेल. आश्रय पाटील यांच्याकडून या आपल्या बंधुराजांना विकेट मिळवली तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल. मयूर पाटील आपला आव्हान जिवंत ठेवण्याकरता प्रचंड मोठा संघर्ष. कारण उद्या आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून माझ्या घरच्यांना जर बघायचं असेल तर मला हा सामना जिंकून द्यावा लागेल आणि म्हणून प्रचंड मोठा संघर्ष असेल. मयूर पाटील ते करेल का. नायक टू खलनायक. स्लोअर वनचा वापर केलाय. आजच्या घडीला या गोलंदाजांना प्रभावित केलंय. एक जबरदस्त गोलंदाजी पेश केली गेली.
मयूर पाटील गोलंदाजीमध्ये चमक दाखवू शकला नाहीये. जास्तीत जास्त चेंडूचा असताना सराव केला या सामन्यामध्ये, परंतु आज त्याला संधी आहे, संधी देखील आहे. चांगले फटके खेळण्याची ताकद आहे. हार्ड हिटर फलंदाज देखील आहे. बॅट आणि चेंडूमधलं समीकरण जुळून घ्यावं लागेल. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू, परंतु हा ऑफ स्टंपच्या बाहेर पंचांनी दंडित केलाय. वाईट चेंडू घोषित केला गेलाय. एक एक धाव महत्वाची आहे आणि ती धाव सध्या त्रिशा 11 संघासाठी एक संजीवनी देणारी असेल. 11 चेंडू 20 धावा, 11 चेंडू 20 धावा. अजूनही एखादा फटका चौकार किंवा षटकार जर आला तर समीकरण जवळ येईल. स्लोअर वनचा वापर मी सकाळच्या 17 पासून मी सांगितलं होतं. खेळपट्टी ही गोलंदाजाच्या प्रेमात कधी पडेल किंवा ती प्रियसी त्यांची कधी होईल जोपर्यंत तो स्लोअर वनचा वापर करत नाहीये. आजच्या घडीला आपण असा विचार करूयात, ज्या ज्या गोलंदाजाने स्लोअर वनचा अस्त्र वापरलाय तो गोलंदाज या मैदानावर यशस्वी ठरलाय. परंतु पुन्हा एकदा हा गोलंदाज अनमोल, फटका जबरदस्त आहे, ताकदवान आहे आणि चेंडू जाईल सीमारच्या पलीकडे, हवाई हल्ला होतोय, षटकार, वर अ विकेट. येस, 14 धावांची गरज आहे. होत्याचा 9 झाला. क्षणार्धात सामन्याचं वाटोळं होईल की काय ही यक्षपती निर्माण झाली आहे. 14 धावांची अजूनही गरज आहे. सामना अजूनही संपलेला नाही आहे. क्रिकेटचा थरार अजूनही जिवंत आहे. वॉट मॅच. मयूर पाटील नायक टू खलनायक फलंदाजीमध्ये नक्कीच उट्टे काढण्यासाठी सज्ज झालाय. आणखी एक दणका देण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि ब्रश केला पण एक धाव रोखू शकत नाही आहे. ही एक एक धाव महत्वाची आहे आणि म्हणून तर की काय अनमोलला मिळालेली ही धाव ही अनमोल असणार. आता मात्र 13 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 13 धावा, 8 चेंडू 13 धावा. हर्षद ऑन स्ट्राइक. हर्षद कडे जर हार्ड हिटवर फलंदाज आहे. फ्रंट फुटला न येता खडे खडे फटके खेळण्याची ताकद आहे. गेल्या हंगामामध्ये ते त्यांनी जादू दाखवली होती. चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा दंडित केलं जाईल. खराब गोलंदाजी. संघ अडचणीत आला असं वाटू लागलाय. धर्मेंद्र तांडेलनं जे पेरलं होतं ते मात्र उगवताना दिसत नाहीये सध्याच्या घडीला, असा आपण विचार करूयात. त्यानं पेरणी व्यवस्थित केली होती, मशागत शेतीची व्यवस्थित केली होती, मात्र जो अनमोल आलाय त्यानं आता मात्र चांगली गोलंदाजी केलेली नाही आहे. फटका बसतोय संघाला. विधियानवम संघ थोडा प्रचंड तणावाखाली आहे. काय सामना जबरदस्त रंगला होता, परंतु सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. फुल चेंडू तेवढ्या ताकदीने तटावला. एक धाव अलंकार फटका खेळला. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल पियुष एक धाव, दुसरी धाव नक्कीच पूर्ण केली. सुंदर आणि मिटवीत, सुंदर आणि त्रिशा 11 संघाकरिता या धावा अतिशय महत्वाच्या आहेत. 2 धावा मिळतात. पुन्हा एकदा समीकरण बिघडलंय. आता समीकरण आहे 7 चेंडू 10 धावा, 7 चेंडू 10 धावा आणि आता मात्र समीकरण अवघड होऊन बसलेलं नाही आहे. त्रिशा 11 संघ देखील विजयाची त्यांना चाहूल लागली की काय असं वाटू लागलंय. एक धाव जरी मिळाली तरी 6 चेंडू मध्ये पुढच्या 9 धावा सहज काढता येतील, परंतु दुसऱ्या बाजूला अनमोलला चांगली गोलंदाजी करावी लागेल. खास करून डॉट चेंडू करावा लागेल. फटका जबरदस्त. एक धाव अलंकार शॉट जमीनला खास आणि बंदुकीतून निघालेली गोळी. सुसाट वेग, सुसाट वेग. चेंडू फाडला गेलाय. सीमारेषा फाडली गेली. 4 धावा. मात्र याच्या वतीने 100 रुपयाचं पारितोषिक आहे, परंतु षटकाराची प्रत्येक गरजच काय आहे. आता घडीला सामना बदललाय. 6 चेंडू 6 धावा. म्हणून म्हटलं होतं मी नेहमी क्रिकेटचं समालोचन करताना म्हणत होतो, सामना होता कुठं आलाय कुठं. सामना अहासे आता घेऊन ठेपलाय. अफलातून दर्जाचा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. जिथं असं वाटत होतं गाशा गुंडाळला जाईल त्रिशा 11 संघाचा, परंतु घडलंय काय. धर्मेंद्र तांडेलनं जो प्लॅटफॉर्म रचला होता तो प्लॅटफॉर्म उद्ध्वस्त केलाय. खास करून मयूरचा एक षटकार आणि हर्षदची ही संयमी खेळी, हा चौकार अतिशय जबरदस्त आहे. 6 चेंडू 6 धावा. काय घडेल मैदानामध्ये. शेवटचा अंतिम षटक कोणाच्या वाट्याला असेल. षटक घेऊन येईल गोलंदाज. पाणी पाणी पटकन घेऊन जा, पटकन. अनिश मयूर 6 चेंडू 6 धावा. आज मात्र मैदानावर खरंच त्यानं जादू केली आहे.
गोलंदाजी करताना थोडासा अपयशी ठरला होता, पण फलंदाजी करताना आज घर बसल्या लाईव्ह जर सामने बघितले असतील त्यांच्या गृहिणी देखील प्रचंड खुश असतील, कारण सौभाग्यवतीनं देखील आज एक वेगळी गिफ्ट असेल तर त्यांनी विजय मिळवून दिला तर उद्या खेळण्याचा चान्स देखील आपल्या पतिराजांना असेल, म्हणून मयूर पाटील नक्कीच हा सामना त्यांच्यासाठी नक्कीच जिंकण्यासाठी करता खेळेल. तर दुसऱ्या बाजूला विचार केला तर धर्मेंद्र तांडेल थोडासा प्रचंड नाराज असेल. तिसरी हॅट्रिक मिळवण्याचा मान त्याच्या वाट्याला आला, परंतु ही मान आता मात्र त्याची मान कापून जाते की कसं वाटू लागलंय, कारण त्यांच्याकडे एक विजय आहेच, परंतु हा जर दुसरा विजय मिळाला असता तर नक्कीच उद्याच्या घडीला त्यांचं गुणतालिकेतलं स्थान हे भक्कम झालं असतं, परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळं दिसतंय. तर दुसऱ्या बाजूला जीवित मात्रेचा संघ मात्र प्रचंड संघर्ष करताना दिसतोय. खास करून हर्षदचं कौतुक करेन, या चेंडूवर जो चौकार आलाय तो खरंच संजीवनी देण्यासारखा आहे, कारण आता येणारा जो गोलंदाज आहे अनिश आहे आणि त्याच्या पुढे उभा ठाकलाय मयूर पाटील. यस धर्मेंद्र तांडेल जास्त वेळ दौडू नका प्लीज, विनंती आहे. एक सामना अजूनही व्हायचा आहे. यस विनंती आहे, एक सामना अजून व्हायचा आहे, जास्त वेळ अजिबात दौडू नका, तरी विकेट पडली तरी. हा फटका जबरदस्त आहे, चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या अगदी डोक्यावरून, वन बाउंस 3 मारचे बार, 4 धावा. पाच चेंडू आणि जिंकण्याकरता केवळ आणि केवळ 2 धावा. जीवित मात्रेच्या जीवाला आहे, त्याची चिमुरडी त्याच्या हातामध्ये आहे आणि प्रचंड आनंद त्याच्या गोटामध्ये आहे. कट करतोय सेन्सिबल क्रिकेट मयूर पाटीलच्या माध्यमातून 1 धाव आणि नक्कीच आता विजयाच्या अगदी उंबरठ्यावर. उर्वरित 4 चेंडू 1 धावेची गरज आहे. त्रिशा 11 संघ गुणतालिकेमधल्या 2 पॉइंट्स मिळवण्याकरता अगदी पात्र ठरला असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही आहे. आणि चिमुरडी प्रचंड खुश आहे, कियारा खुश आहे, जीवित माते यांची कन्या प्रचंड खुश आहे. कॅमेरा झूम अप केला तर त्रिशा 11च्या गोटामध्ये प्रचंड खुश आहे. कॅमेरामॅनना विनंती आहे, त्रिशा 11 संघाच्या गोटामध्ये कॅमेरा झूम अप करा, त्या चिमुरडीवर अर्थात त्या कर्णधारावर कॅमेरा झूम अप करा. प्रचंड खुश आहे कियारा, त्यांच्या घर बसल्या देखील फोन येताना दिसत आहेत. 4 चेंडू 1 धाव. अनिश तू हर्षद मिळवून दिलाय आणि त्रिशा 11 संघाचं स्थान अजूनही जिवंत आहे हे सांगून गेलाय. विनिंग पंच सामना उद्ध्वस्त केलाय. विधी आणि वंश संघाला पराभवाचा धक्का दिला गेलाय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाईल नो डाऊट. हर्षद आपण लागलीच यायचा आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याच्या वाटेला आहे. व्हॉट अ इनिंग, व्हॉट अ नॉक. 5 चेंडू मध्ये 15 धावांची खेळी केली आहे. मनीष पाटील कुठे असतील, त्यांनी लवकरात लवकर यायचं आहे. एक रोमहर्षक सामना पाहायला मिळाला त्याच्या हर्षद म्हात्रे यांच्या बॅट्समधून आपल्याला 5 चेंडू आणि 15 धावांची अशी संघाला गरज असताना एक चाणक्य रीती खेळी पाहायला मिळाली. मी आपले ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य विनंती करतोय सुनील ठाकूर यांना की त्यांच्या हस्ते यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन सन्मानित करायचा आहे. तर पुढच्या सामन्याकडे बोलतोय. FNC विपक्ष सिल्वर स्टार ग्रुपने क्षेत्ररक्षण पांगून घ्यायचं आहे. तर नंतर मी विनंती करतोय मनीष पाटील कुठे असतील त्यांनी